बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून या घडलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या निसर्गरम्य सुंदर ठिकाणी दहशतवाद्यांनी क्रूर कृत्याने प्रत्येक भारतीयाला अस्वस्थ केला आहे. तेथे झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे मोकाट सुटलेल्या द्वेषाचे थैमान होय. या घटनेचा वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने अत्यंत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटलं आहे की जो हल्ला घडला त्यात केंद्र सरकार, सुरक्षा दले, गुप्तचर यंत्रणा, काश्मीर येथील सरकारची पोलीस यंत्रणा यांचे अपयश नाकारता येत नाही. पाकिस्तान येथील हमास, जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांमधील परस्पर संबंध वाढत असून काश्मीरात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. या संदर्भात पूर्वसूचना गुप्तचरांकडून देण्यात आली होती असंही सांगण्यात येतंय. हे खरं असेल तर वेळीच केंद्रीय गृह खात्याने या माहितीचे विश्लेषण आणि त्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर, अरुण जमणे, प्रकाश कांबळे, संदीप कांबळे, जनार्दन गायकवाड, अर्जुन वाघमारे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.